वर्षातील लॉनवर कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरली, संजय राऊतांचा गंभीर आरोप. अंजली दमानी यांची आज पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय, दमानी यांचं ट्विट. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला काल उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा, तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक. राज्यातील जीबीएसच्या प्रादुर्भावावर चर्चेची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीला उपस्थित राहणार का, यावर प्रश्न. महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं. लोकशाही जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं ट्विट. वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या. आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत. डोंबिवली दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड. लोकल 10 ते 12 मिनिटं उशिराने. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान.